नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बेकायदेशीररित्या गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने सोमवारी खेड तालुक्यातील खराबवाडी या ठिकाणी केली आहे। अमर संतोष नायक, वय वर्ष 19, राहणार खराबवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी हा सुरक्षिततेच्या कोणत्याही बंदोबस्ताशिवाय व जाणीवपूर्वक मोठ्या सिलेंडरमधील गॅस छोट्या सिलेंडर टाकीमध्ये भरत होता। छाप्यात 5 सिलेंडर, वजन काटा, गॅस काढण्याचे मशीन असा एकूण 12,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान एकावर कारवाई करण्यात आली असले तरी असे शेकडो प्रकार चाकण भागात सर्रास सुरू आहेत। खेड तालुक्यातील पूर्व भागातील वापगाव या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे। ठेकेदाराने पाणी वितरण करणारी पाण्याची लाईन व BBNL फायबर केबल एकच खोदकाम करून ती गाडून टाकलेली आहे। हे काम तत्काळ थांबवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून खेडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तक्रारीचे पत्र देण्यात आले आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चाकण पालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई मंगळवारी 21 मे 2024 रोजी सुरू केली आहे। चाकण पालिका हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावरील मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत। चाकण पालिकेने सर्वच बेकायदेशीर होर्डिंग धारकांना नोटिसा दिल्या होत्या। पालिकेने दिलेल्या मुदतीत संबंधित होर्डिंग हटले नाहीत, त्यामुळे आता पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन कारवाई सुरू केली आहे। चाकण पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम मंगळवारी सकाळपासून प्रभावीपणे सुरू केली। सकाळी चाकण तळेगाव चौक भागातील 2 मोठे लोखंडी होर्डिंग निष्कासित करण्यात आले। चाकण पालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील 60 अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्या मंडळींना नोटिसा देण्यात आल्या होत्या। त्यातील सुमारे 25 जणांनी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट पालिकेला दिली आहेत, मात्र त्या प्रमाणपत्रांची खात्री पालिकेकडून केली जात असून सर्वच धोकादायक होर्डिंग हटवण्याची तयारी पालिकेने केली असल्याचे सांगण्यात येत आहे। आणून दिलेले टोटल नोटीस किती दिले होते काय सांगाल, आणि आज काय कारवाई करतोय आपण? मुंबई घाटकोपर इथं झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्याप्रमाणे माननीय मुख्याधिकारी चिद्रवार साहेब यांच्या निर्देशानुसार आपण चाकणमधील जे अनधिकृत होर्डिंग आहे अशा सुमारे 70 होर्डिंगवर नोटिसा बजावलेल्या आहेत। त्यातील काही 23 होर्डिंगनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट सादर केले होते, परंतु ते विहित नमुन्यात नव्हते। तसेच अमुख्य रस्ता असल्यामुळे आणि जे स्ट्रक्चर्स वाहतुकीला केव्हा सरळ धोकादायक दिसत आहेत अशा स्ट्रक्चरवर कारवाई आज सुरू आहे। त्यामध्ये आपण पाहू शकता की काही स्ट्रक्चर काढलेले आहेत नगरपालिकेने। परत आपण कसे मुळासहित पूर्ण काढून टाकणार आहेत ते तर काय त्याचं फक्त वरच्या बाजूचं सांगाडा काढणार आहे किंवा त्याचे कॉलम तसेच ठेवणार आहे? आज मुख्यतः धोकादायक जो पार्ट आहे तो काढून टाकले आहे। बरं, आता हे जे 23 किंवा 27 लोकांनी जे स्टॅबिलिटी दिलेली आहे हे लोक आपल्याकडे रजिस्टर आहेत का, म्हणजे ते स्टॅबिलिटी देणारे नगर परिषदेकडे? नाही, सध्या ज्यांच्याकडून स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्राप्त आहे ते PCMC मध्ये स्ट्रक्चर इंजिनियर आहेत, परंतु आपल्या नगरपालिकेवर ते रजिस्टर नाही आहेत। सकाळ आता हे किती आपण मग ते होर्डिंग काढणार आहेत? 60 लोकांना नोटिसा दिल्या होत्या, ते जे 27 लोकांनी स्टॅबिलिटी दिली ते पण अधिकृत नाही असं म्हणताय। मग आता आपण कारवाई या सगळ्या 60 लोकांवरती मुख्यतः मुख्य रस्त्यावरचे जे आहेत आणि धोकादायक सरळ धोकादायक जे दिसत आहेत रहदारीच्या ठिकाणी आहेत त्यावर कारवाई सुरू आहे। खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या 12,000 स्क्वेअर फुटाचा स्लॅब रविवारी टाकण्यात आल्यानंतर स्लॅबला सोमवारपासून पाणी मारले जात असल्याचे वृत्त पुणे लाईव्हने दाखवल्यानंतर प्रशासन आणि ठेकेदाराला जाग आली आहे। बांधकाम विभागाने याची दखल घेत ठेकेदाराला जाब विचारून तातडीने स्लॅबला आळे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत कचरे यांनी याबाबत कारवाई केल्याचे सांगितले आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विविध गावात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं पिकांसह आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे। घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे। याबाबत आंबोली गावचे सरपंच दत्तात्रय सुतार यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले आहे। गेल्या 2 दिवसांपासून खेड तालुक्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे। सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत हा उकाडा चांगलाच घाम काढत आहे, त्यामुळे हा उकाडा कधी कमी होणार याची अनेक जण वाट पाहत आहेत। मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडला होता, मात्र काही वेळासाठी पडलेल्या पावसाने
हवेतील आर्द्रता वाढायला सुरुवात झाली होती। गेल्या 2 दिवसापासून हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे हवेतील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढलाय। सकाळपासूनच उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत आहे। आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उट्टीतून श्रीचे भव्य नृसिंह अवतारातील वैभवी रूप साकारले। श्रीचे वैभवी रूप पाहण्यास आळंदी मंदिरात भाविकांनी गर्दी केली। जवळके खुर्द येथील श्री नामदेव दत्तात्रय बोराडे यांच्या विहिरीत पडलेल्या मोराला खुद्द शेतकरी बोराडे यांची सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बससाठी थांबा नसल्याने प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसेस चक्क महामार्गावरच थांबून प्रवासी भरण्याचे आणि उतरवण्याचे काम करतात। यामुळे अपघातांना आणि कोंडीला निमंत्रण मिळत आहे। खेड तालुक्यात चाकर आणि ठिकठिकाणच्या भागात असे चित्र सर्रास पाहावयास मिळते। भारतातील तंत्रज्ञान युगाचे प्रवर्तक, देशाला लाभलेले धाडसी व कल्पक पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना स्मृती दिनानिमित्त चाकण नगर परिषद यांनी प्रतिमा पूजन व दहशतविरोधी सामूहिक शपथ घेण्यात आली। यावेळी चाकण नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व काँग्रेस प्रवक्ते निलेश गड यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते। पुणे लाईव्ह न्यूजने रस्ता काम करताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे वृत्त दिले होते। त्या वृत्ताची दखल घेत चाकण नगर परिषद हद्दीत राक्षेवाडी रस्ता कामाची पाहणी स्वतः मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केली। कोणाही शेतकऱ्यावर आकस ठेवून काम करू नये अशी तंबी ठेकेदारांना दिली। खेड तालुक्याचा इयत्ता 12वीचा शेकडा निकाल 93.59% इतका लागलाय। दरवर्षीप्रमाणे या बोर्ड परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे। तालुक्यात केवळ 4 शाळांचे निकाल 100% लागले। मुलांनी मोबाईलवरच ऑनलाईन निकाल पाहिला, त्यामुळे सायबर कॅफेमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही। खेड तालुक्यातील 12वीच्या परीक्षेत 33 ज्युनियर कॉलेजचे 5232 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। यापैकी 4897 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून 96.94% मुली पास झाल्या, तर 90.55% मुले पास झाली आहेत। 12वीच्या परीक्षेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होत चालले आहे, तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे। तालुक्यात सर्वाधिक कमी निकाल सुभाष माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बहुळ 62.6% या शाळेचा लागलाय। खेड तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढील प्रमाणे: हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर 93.27%, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज वाडा 94.69%, सीताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज चाकण 97.59%, संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आळंदी 94.47%, मफ गायकवाड विद्यालय ज्युनियर कॉलेज दावडी 85.71%, सुभाष माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बहुळ 62.6%, रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज कडू 64.70%, सुमंत उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी बुद्रुक 66.66%, नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मरकळ 96.23%, शिवाजी विद्यालय डेहणे 81.91%, रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय आळंदी 70.90%, आर्ट्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज पाईट 90.69%, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज राजगुरुनगर 100%, नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय काळूस 85.33%, श्री भामचंद्र विद्यालय भांबोली 97.43%, पीके कॉलेज कडाचीवाडी चाकण 94.59%, उच्च माध्यमिक विद्यालय वाशेरे 88.46%, नावणमेश विद्यालय चाकण 68%, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी 99.42%, BM पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी 87.50%, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज डेहणे 82.72%, आर्ट्स कॉमर्स कॉलेज राजगुरुनगर 98.19%, श्री समर्थ ज्युनियर कॉलेज नाणेकरवाडी 99.70%, ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज खेड 93.50%, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भोसे 100%, प्रियदर्शनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाकी 100%, श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेलपिंपळगाव 89.36%, डायनामिक इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज कडू 100%, होली अँगल स्कूल व ज्युनियर कॉलेज चाकण 96.72%, गव्हर्नमेंट ITI खेड 87.87%, आदिराज प्रायव्हेट ITI खेड 75%, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर 90.47%, शिवाजी विद्या मंदिर व सीताबाई भिकोप शेठ ज्युनियर कॉलेज चाकण 98.61%. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा कला वाणिज्य विज्ञान
MCVC आदी समकक्ष शाखा मिळून एकूण निकाल 93.27% लागला असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी दिली। श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकण प्रशालेचा इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी कॉलेजमध्ये एकूण 487 विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स व टेक्निकल या शाखा मिळून बसले होते। यापैकी एकूण 474 विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल हा 97.33 एवढा लागलेला आहे, अशी माहिती प्राचार्य श्री अनिरुद्ध काळेल व संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र खरमाटे यांनी दिली। कला शाखा शेकडा निकाल 95.37, शाखा वाणिज्य शेकडा निकाल 98.34, शाखा विज्ञान शेकडा निकाल 98.41, शाखा व्यवसाय अभ्यासक्रम शेकडा निकाल 98.61। चासकमान धरम परिसरातील वेताळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या भागशाळा कडधे या ठिकाणी इयत्ता 10वीच्या 1993-94 सालातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 30 वर्षांनी एकत्र येत शाळेच्या प्रांगणात आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या शालेय आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला। भाजपचे सहकार आघाडीचे खेड तालुकाध्यक्ष अनिल बंडू सोनवणे यांच्या पत्नी सुनीता सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले। त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी चाकण येथील चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी सकाळी 8 वाजता होणार आहे। चाकणचे प्रसिद्ध विमा प्रतिनिधी नारायण एकनाथराव काळे यांच्या आई मथुराबाई एकनाथराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचे वय 95 वर्ष इतके होते। महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी महासभेच्या वतीनं शिरोली येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात भव्य संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने लेझिम पथकासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवात महिलांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।